स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। भांडवली मूल्यांवर आधारित वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सांगली बंद पुकारण्यात आला। या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्यानंतर स्टेशन चौकातून महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढून वाढीव घरपट्टी रद्द करण्याची मागणी करण्यात आली। भांडवली मूल्यकर प्रणाली अंतर्गत लागू करण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीने आज सांगली बंदची हाक दिली होती। सकाळपासूनच महापालिका क्षेत्रातील बहुतांश व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात आली होती। अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले होते। यानंतर स्टेशन चौकातून महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये भाजप वगळता विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक, व्यापारी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की नागरिकांच्या हरकती आणि तक्रारींची दखल न घेता भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीची अंमलबजावणी करण्यात आली आहे। वाढीव घरपट्टीतील त्रुटी दूर करून तिची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नावर मौन बाळगल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी वाढीव घरपट्टी तातडीने रद्द करण्याची मागणी केली। तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कृती समितीने दिला। आज सांगली बंद हे आवाहन करण्यात आले आहे। जी घरपट्टी वाढीव घरपट्टी आज आलेली आहे त्याच्यासाठी आज बरेच व्यापारी व सगळे संघटना, हॉटेल या सर्वांनी आज आंदोलन केले आहे। वाढीव घरपट्टी ही कमी व्हावी, मग त्यासाठी आम्ही विरोधी पक्षनेत्या काँग्रेस या पक्षाकडून आले सर्व काँग्रेसचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते यांनी सर्वांनी म्हणून आम्ही पाठिंबा दिले आहे। त्याचबरोबर प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी आम्ही प्रशासनाला मागणी केली आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व त्यांचे सहकारी सत्ताधारी मित्र पक्ष प्रशासन यांच्या संगनमतानं महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्यावर भांडवली मूल्यावर घरपट्टी आकारणी केली आहे। त्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीने आज सांगली बंदचं आवाहन केलं होतं। त्याला 100% प्रतिसाद मिळाला असून त्यामध्ये विविध पक्षाचे, त्या प्रामुख्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या बंदला पाठिंबा दिला आहे। तसेच जी घरपट्टी आकारणी वाढच्या नोटीस दिल्या त्या कायमस्वरूपी रद्द कराव्यात अशी मागणी सर्वांची आहे। तर जनतेचा रेटा ओळखून सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने ज्या नोटिसा घरपट्टी वाढीच्या जे दिलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि ह्या देशामध्ये, या शहरामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेत त्यांचं जे सभागृहामध्ये काही चालत नसल्यामुळं जनता आज रस्त्यावर उतरली आहे आणि इथून पुढच्या काळात जनता जसे म्हणेल रस्त्यावर तसे निर्णय या प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना घ्यावे लागतील। या निमित्तानं आज 100% सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका बंद करून महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे व मला खात्री आहे प्रशासन याची व सत्ताधारी याची दखल घेऊन वाढीव घरपट्टी जे भांडवली मूल्यावर आकारण्यात आल्या ते रद्द करतील।